नमस्कार. स्पार्क अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. असं म्हणतात की स्वप्नपूर्तीसाठी मोठा प्रवास असतो. या प्रवासामध्ये त्या स्वप्नपूर्तीसाठीचं तुमचं नियोजन, सातत्य, चिकाटी आणि संयम या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आणि याच गोष्टी अंमलात आणून लहानपणाची आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे 2 अधिकारी आज आपल्यासोबत आहेत. सागर वाघमारे सर 2022च्या MPSCतून तहसीलदार म्हणून यांची निवड झाली आहे. आणि महेश येलगट्टे सर MPSC 2022 मधून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेली आहे. तर आज आपण यांच्याशी या दोघांसोबत गप्पा मारणार आहोत. सागर सर, मी तुम्हाला विचारते, म्हणजे प्रत्येकाचंच स्वप्न असतं खरं तर लहानपणी की मोठं होऊन मी काहीतरी होणार आहे. तर तुम्हाला असं केव्हा वाटलं की म्हणजे अधिकारीच व्हायचंय? लहानपणी हे स्वप्न होतं तुमचं, पण ते त्याच्यासाठी काही एखादा किस्सा किंवा एखादी घटना कारणीभूत होती का? तर तुम्ही हे सांगाल का आम्हाला? घटना म्हणाल मॅडम तर गावाकडे बांधांचे इश्यू हे फार भेडसावणारी समस्या आहे लोकांना, की शेतीचे बांध असतील किंवा शेतीची प्रकरण असतील. तर तसंच एक प्रकरण आमच्या आजोबांना एक जमीन फसवून आमच्या शेजाऱ्यांनी घेतलेली होती. तर त्याचं जे सुनावणी होती ती तहसीलदारांच्या कोर्टासमोर चालायची आणि त्या सुनावणीला वडिलांना जावं लागायचं. तर ते वडील सांगायचे की मामलेदारांच्या कोर्टात ती सुनावणी चालू आहे, मामलेदारांच्या कोर्टात सुनावणी चालू आहे. तर ते काहीतरी कुणीतरी मामलेदार आहे, तहसीलदार आहे, असं ते कानावरती लहानपणीच पडायचं. आणि मग त्या अनुषंगानं मग असं होतं की अरे आपण पण असं काहीतरी झालं पाहिजे भविष्यामध्ये. म्हणजे त्याच वेळी तुमच्यावर ते रुजवलं गेलं बालमनावर की अशी कोणीतरी व्यक्ती असते की जिच्याकडे महत्वाच्या कामांची जबाबदारी असते, किंवा सामान्य लोकांना सतत जावं लागतं ज्या व्यक्तीकडे, जी व्यक्ती करू शकते आपल्यासारख्या शेतकऱ्यांची म्हणा किंवा कोणाची कामं ज्यांच्याकडे गेल्याशिवाय अडू शकतात. तर आपण असं कोणीतरी व्हायचंय. हो, किंवा लोकांना न्याय पण देऊ शकतो. एखाद्यावरती अन्याय झालेला असेल तर त्या केसमध्ये तर असं काहीतरी आपण करू शकतो. आपल्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आहेत, तर त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण यशस्वी होऊ, असं थोडंसं लहानपणापासून वाटत होतं. महेश सर, तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचा प्रवास कसा, म्हणजे तुम्ही पण लहानपणीच ठरवलं होतं, म्हणजे ते स्वप्न होतं तुमचं की कसा झाला म्हणजे तुमचा हा अधिकारी होण्याकडे तुम्ही कसे वळालात? थोडं सांगा. सुरुवातीला मॅडम न्यूजपेपर वाचायची मला आवड लागली, पण ते वाचण्याचं कारण वेगळं होतं. मला क्रिकेट खूप आवडायचं आणि त्यासाठी मी पेपर वाचायला सुरू केला. म्हणजे आपलं शेवटचं पेज स्पोर्ट्सचं असायचं आणि त्या अनुषंगानं मग मी न्यूजपेपर वाचण्याची सवय लागली. मग हळूहळू शेवटचं पेज लवकर संपायला लागलं आणि मग अलीकडली पेज असायला लागले. मग जसं जसं 10वी आलो, 10वी पासून एक स्ट्रॅटेजिक शिफ्ट झाला. क्रिकेट सोबतच थोडंसं जे बाकी अफेअर्स, करंट अफेअर्स असतात समजा, की म्हणजे पॉलिटिकल अफेअर्स आहेत, सामाजिक गोष्टी वगैरे, या सगळ्या थोडंसं वाचण्यात यायला लागल्या. आणि माझे वडील थोडंसं म्हणजे शिक्षक असल्यामुळं त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्यासोबत थोडंसं डिस्कशन वगैरे टाईप व्हायचं घरी. मग याच्यातून मग आपल्याला नवीन फील्डची आवड निर्माण झाली, की हे जसं पेपरमध्ये वाचायला येतं तहसीलदार, कलेक्टर, आयुक्त वगैरे. आणि मग लातूरमध्ये 10वीला पूर्ण मेडिकल आणि इंजिनिअरिंग असे 2 फील्ड होते आणि विथ टाइम मला त्या गोष्टी थोडंसं त्यांच्यापासून दूर जायचं होतं. आणि त्यावेळेस मला म्हणजे याच्यामध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एक चांगला ऑप्शन मला भेटला, जो माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल असं मला वाटत होतं. म्हणून मी त्या अनुषंगाने तेव्हापासूनच ते माझ्या डोक्यात होतं की आपण प्रिपेअर करायचं. म्हणजे वाचन हा तुमचा एक प्रेरणा स्रोत म्हणूयात आपण, आणि त्यातही स्पोर्ट्स संदर्भात तुम्ही बोललात की पेपरमध्ये क्रीडा विषय जे आहे ते तुम्ही जास्त, तर तुम्ही स्वतः म्हणजे क्रीडापटू आहात किंवा तुम्हाला कुठल्या खेळाची विशेष आवड? मी मॅडम क्रिकेट चांगलं खेळतो. कॉलेजमध्ये मी कॉलेजच्या क्रिकेटची टीमचा कॅप्टन होतो 3 वर्ष. आमच्या कॉलेजेसमध्ये इंटर आयसर स्पोर्ट्स टुर्नामेंट व्हायचं. प्रत्येक आयसर दरवर्षी होस्ट करायचं. तिथं बाकी सर्व आयसरचे स्टुडंट यायचे, ऑलिम्पिक्स टाईप सर्व गेम यायचे. त्यामध्ये मी क्रिकेट खेळायचो. तसंच मला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं, बॅडमिंटन खेळायला आवडतं. म्हणजे वेगवेगळ्या 3-4 प्रकारचे खेळ तुम्ही खेळता. तर मला ह्याच्याच अनुषंगाने असं विचारायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये या क्रीडा किंवा स्पोर्ट्स आपण जे म्हणतो, खेळ म्हणूयात, मैदानी खेळ किंवा कुठले, तर त्याचं कितपत महत्व वाटतं? तुम्हाला काय वाटतं की खेळ खेळल्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींमध्ये बदल झाला किंवा चांगल्या सकारात्मक गोष्टी खेळांमुळे होऊ शकतात? कारण अजूनही थोडं आपल्या समाजामध्ये खेळ म्हटलं की थोडंसं दाबलं जातं, खेळू नका, आधी अभ्यास करा. तर खेळ कितपत महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं वैयक्तिकरित्या? डेफिनेटली मॅडम.
की म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातून मी एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना, तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खेळ आणि एक कला, म्हणजे माझ्या आयुष्यात आणखी तरी असं कुठली आर्ट वगैरे नाहीये. हळूहळू मी या मागच्या 1-2 वर्षामध्ये थोडंसं त्या गोष्टी एक्सप्लोअर करायला सुरू केल्या. पण या 2 गोष्टी डेफिनेटली असल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि जसं तुम्ही खेळाचं विचारलात, तर खेळामध्ये असं आहे ना, की तुम्हाला तुमचे इमोशन्स व्यक्त करण्याची एक चांगली संधी मिळते. समजा एखाद्याला राग येत असेल, ठीक आहे, तर तो राग इतर गोष्टीमध्ये व्यक्त होण्यापेक्षा तो खेळाच्या माध्यमातून जर तो म्हणजे तुमचं जे पोटेन्शियल आहे, ऑन फील्ड ऑन फील्ड ॲग्रेशन. ॲग्रेशन जे आहे, तर तो जर व्यक्त झाला तर तुम्ही बाकी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स राहू शकता. आणि खेळ ॲज अ करिअर म्हणून चूज करायचा हा वेगळा विषय. म्हणजे त्यासाठी तुम्हाला मग सगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतील. पण एक तुमची हॉबी म्हणून किंवा एक डे टू डे लाईफचा पार्ट म्हणून खेळ हा डेफिनेटली असलाच पाहिजे. अच्छा. म्हणजे तुमचं अग्रेशन किंवा राग व्यक्त करण्याची एक सकारात्मक माध्यम म्हणूया. आणि आपलं फेल्युअर हँडल करण्याचं पण जे आहे शिकायला सगळ्यात मिळतं. महत्वाचं. जसं आता आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहेत, तर बऱ्याच वेळेस म्हणजे सक्सेस एक असते पण त्याच्या मागे खूप सारे फेल्युअर्स आहेत. तर मग ते हँडल करण्याची कॅपॅसिटी आपल्याला गेम्स मधून भेटते डेफिनेटली. संघभावना विकसित होते येस आपली. येस. सागर सर, तुम्हाला विचारेल मी की तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्स मध्ये. माझ्या फॅमिलीमध्ये मॅम वडील पहिलवान, माझे बंधू पहिलवान, दोघेही चांगले कुस्ती खेळायचे. माझे बंधू नॅशनल खेळलेले आहेत कुस्तीमध्ये. मला कुस्तीची तितकीशी आवड नाही, मला क्रिकेट खेळायला आवडतं. परंतु आमच्या वडिलांची कंडिशन असायची की जर तुला क्रिकेट खेळायचं असेल तर तालमीत यावं लागेल. मग भावासोबत थोडा वेळ मी तालमीत जायचो, परंतु मला तितकीशी प्रगती कुस्तीमध्ये नव्हती. मी क्रिकेट चांगलं खेळायचो. परंतु शाळा आणि कॉलेजेसमध्ये मी खेळलो. त्यानंतर पुढे जॉब करायला लागल्यानंतर मात्र खेळाशी तितका संपर्क राहिला नाही. लकीली सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही अधिकारी मित्र वगैरे एकत्र येऊन महेश सर आम्ही खेळायचा प्रयत्न करतो विकेंडला वगैरे, तसा वेळ मिळेल तसं. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आवड नव्हती, घरात वातावरण असून सुद्धा तालमीत जाणं वगैरे, पण आता जाणवतंय का कुठे असं की नाही त्यावेळी करायला हवं होतं, किंवा त्याच्याबद्दल काही अनुभव सांगाल का, किंवा एखादा गमतीशीर अनुभव की मला जायचं नव्हतं तालमीत पण मी गेलो आणि असं झालं, असं काही आहेत का अनुभव? म्हणजे कसं आहे मॅम, माझ्या वडिलांना तसं तब्येतीचं म्हणजे आवड, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडनं पैसा कुणी घेऊन जाईल, लुटू शकतो, परंतु न लुटता येणारी दौलत म्हणजे तब्येत आहे, आरोग्य आहे. आणि ते तुमच्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर. म्हणजे आजही माझ्या वडिलांचं वय 70 वर्ष आहे, स्वतः पहिलवान असल्यामुळं ते एकदम आमच्यापेक्षाही फिट आहेत आणि आमच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. क्रिकेटची मला आवड होती, परंतु त्यांचं क्रिकेटबद्दल थोडंसं निगेटिव्ह मत होतं की ऑब्व्हियसली प्रत्येक घरामध्ये ॲज अ स्पोर्ट तुम्ही करिअर म्हणून निवडायचं जर म्हणालात, आणि त्या काळी म्हणजे ज्यावेळेस मध्यमवर्गीय फॅमिलीतून शिक्षकांचे पगार अतिशय तुटपुंजे होते त्या काळी, आणि एक स्पेशली त्यांनी एका मुलाला कुस्तीमध्ये करिअर करायला लावलं होतं. मग त्यांची अशी इच्छा होती की एकानं एज्युकेशनमध्ये राहावं, तिकडे करिअर करावं, त्यांचे ते प्लॅन होते. मग त्या दृष्टीनं मग घरामध्ये तसं वातावरण अवेलेबल करून दिलं. खूपच छान. म्हणजे पूर्ण नियोजन होतं, म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या फील्डकडे वळालात वडिलांच्या मार्गदर्शनामुळे. महेश सरांना मी विचारते की आता तुमचा प्रवास असा झाला, म्हणजे कॉलेज लातूरचं, त्यानंतर आयसर भोपाळमध्ये. तर भोपाळचं आयसर म्हटल्यावर लोकांच्या खूप हे असतात की इन्स्टिट्यूटचं इतकं नाव आहे. तर जेव्हा मग तुम्ही ठरवलं की आता मी सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळणार, तर जशा चांगल्या प्रतिक्रिया घरातून तर पाठिंबा मिळतोच आपल्याला, घरचे आपल्या सोबत असतात, पण आजूबाजूचे किंवा समाजाचा एक की काय म्हणजे विचार केलाय की नाही का, एवढं चांगलं करिअर सोडून समोर हे अनिश्चितता जिथे आहे एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये, तर तिकडे वळतोय हा मुलगा. तर असे काही अनुभव आले का तुम्हाला, आणि तुम्ही ते कसे टॅकल केले? डेफिनेटली मॅडम. जसं म्हणजे माझं सिव्हिल सर्व्हिसेस करायचं हे अराउंड 12वीला फिक्स होतं. म्हणजे इव्हन इफ मी इंजिनिअरिंग केलं असतं तरी पण मी प्रिपेअर करणारच होतो. मग त्या म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करायचंच होतं. पण मग जेव्हा आयसरची संधी मिळाली, माझं जेई ॲडव्हान्समध्ये सिलेक्शन झालं, मग त्यावेळेस IIT मध्ये मला MSc भेटत होतं. पण मग वाटलं की IIT मध्ये MSc करण्यापेक्षा आयसर स्पेशली त्यासाठी म्हणून आपण तिकडे जाऊयात. आणि मग मला तिथं म्हणजे त्यावेळेस मी सुरुवातीपासूनच फिक्स होतो की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय. त्याच्यामुळे मी तिथली जी लाईफ होती ती प्रॉपर एन्जॉय केली. जसं लातूरमध्ये 11वी-12वीला काहीच खेळायला भेटायचं नाही. म्हणजे 11वी-12वी म्हणण्यापेक्षा 8वी ते 12वी. त्याच्यामुळे मी तिथं पूर्ण जे माझी खेळाची आवड वगैरे होती ती प्रॉपर जोपासण्याचा प्रयत्न केला. प्लस
ऑल ओव्हर इंडियातले म्हणजे जम्मू काश्मीर टू केरळ आणि इकडे गुजरात टू नॉर्थ ईस्ट सर्व क्षेत्रातले किंवा सर्व राज्यातले विद्यार्थी आमच्या सोबत होते. त्याच्यामुळे तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता, एक चांगला एक्सपोजर तिथं भेटलं. आणि थर्ड इयरमध्ये मग मी फायनल केलं की ज्यावेळेस मला आमचा मेजर सब्जेक्ट निवडायचा होता की त्यावेळेस मी कन्फर्म केलं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय. आणि मग फोर्थ इयर पासून थोडं फिफ्थ इयरच्या शेवटी जसं जमल तसं ते वाचायला सुरुवात केली. आणि जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे अपेक्षा वगैरे डेफिनेटली असतात, तर त्याच्यात दोन पार्ट आहेत. एक घरच्यांची, तर म्हणजे वडिलांचं असं होतं ना की तू तुझे निर्णय घे, फक्त बॅक कर स्वतःला, पण तू तुझ्या हिशोबाने. आणि माझ्या लाईफ मधले मी प्रत्येक निर्णय घरी बोलूनच घेतलेले आहेत. म्हणजे वडिलांना पूर्ण म्हणजे सगळं इन डिटेल चर्चा करून मला असं वाटतंय मग मी असं करू का तसं करू का, त्यांचे काय ओपिनियन्स आहेत, तर मग त्याच्यामधून घेतलेले आहेत. तर त्यामुळे काही तो विषय येत नव्हता. हा डेफिनेटली बाहेरच्यांचं म्हणणं होतं की म्हणजे बरेच जण मला असं पण म्हटलं होतं की नाही तिकडेच करायला पाहिजे, मग कशाला केलं ते, सोडायला पाहिजे होतं, मग त्याच्यापेक्षा मग इकडे MSc केलं असतं, MA केलं असतं, तर मग आधीपासून तयारी करता आली असती वगैरे वगैरे. पण माझं असं म्हणणं होतं ना, आणि माझं स्ट्रगलच तेवढं होतं माझ्यासाठी. मला बरेच जण विचारतात आपल्याला की स्ट्रगल काय आहे, तर मला असं फायनान्शियल वगैरे बाकी नव्हतं. फक्त एवढंच होतं की पॉईंट प्रूव्ह करायचा होता की आपण तिकडलं सोडले तर आता आपण इथं एक चांगली पोस्ट मिळवणं, एवढंच. म्हणजे मी तर म्हणते की प्रत्येकाच्याच आयुष्यात स्ट्रगल आहे, MPSCच्याही प्रत्येक विद्यार्थ्याच्या. म्हणजे जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं कुटुंब तरी इतर काही ना काही स्ट्रगल असतोच प्रत्येकाकडे. आणि त्याच्यासाठी स्वतःची मानसिकता टिकवून ठेवणं, त्यानंतर कुटुंबाला आपला विश्वास देणं की मी जे करतोय ते आहे. तर सागर सर, मी तुम्हाला म्हणजे विचारते की ह्या गोष्टीतून तुम्ही पण गेलात का? म्हणजे जावं लागलं असेल तर कसा तुमचा तो जसं तुम्ही म्हटलात की प्रत्येकाला वेगवेगळा स्ट्रगल असतो. म्हणजे मी स्वतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये 5 वर्ष नोकरी केली. म्हणजे माझं जे फंडिंग होतं MPSC साठी लागणारं ते मी स्वतः जमवून ठेवलं होतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जे स्ट्रगल आहे ते तितकंसं मला करायला लागलं नाही. माझं फंडिंग शेवटच्या फेजमध्ये कोरोनामुळे एक्झाम पोस्टपोन झाल्या किंवा आत्ता पण जॉईनिंगला डिले झालं, तर ह्या फेजमध्ये संपलं. घरच्यांची मला पूर्ण मदत मिळाली. लकीली घरचं पण व्यवस्थित असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्ट्रगल नाहीये. मात्र तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम राहावंच लागतं ह्या परीक्षेमध्ये. कारण फेल्युअर लहानपणापासून शाळेत पहिला नंबर येणं असेल, कॉलेजमध्ये चांगलं मार्क मिळणं असेल, करिअरमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी करणं असेल, आणि त्यानंतर डिरेक्टली तुम्ही एक शिफ्ट करताय वेगळ्या गोष्टीकडे की जिथे तुम्हाला लाखामध्ये सॅलरी मिळत होती तिकडून तुम्ही विदाऊट सॅलरी जाणार आहेत. पुढचे किती वर्ष माहीत नाही, यश मिळणार आहे का माहीत नाही. मग अशा केसमध्ये जाताना घरच्यांना कन्व्हिन्स करणं, बरं घरचे पण सुशिक्षित असल्यामुळं त्यांचा विश्वास होताच की तुम्ही व्हाल, परंतु समाजाला पण टॅकल करताना तो एक दृष्टिकोन राहतो समाजाचा की चांगलं चाललं होतं आणि हा का खड्ड्यात पडला जाऊन, तर म्हणजे किंवा ये रे बैलांनी मला मार, असं ती कंडिशन झाल्यासारखं झालं. तर तो एक थोडासा समाजाला यशस्वी होईपर्यंत समाजाचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की याचं काय होणार आहे पुढं, चांगलं चाललेलं आयुष्य संकटात घातलं, तर हे थोडंसं स्ट्रगलच म्हणलं तरी योग्य राहील असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त कुठले अडथळे, ऑब्स्टॅकल्स आपण याला म्हणू शकतो की सुरुवात केली तयारीची, मी तुम्हाला दोघांनी विचारते की हे क्षेत्र निवडलं, तयारी सुरू केली आणि सिलेक्शन होईपर्यंतचा प्रवास, यातले आणखी कुठले अडथळे की तुम्ही आमच्याशी शेअर करायला तुम्हाला आवडेल, विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल तुम्हाला, असे कुठले वैयक्तिक मी सांगतो. 2017च्या जुलैमध्ये मी सुरुवात केली. आज 2025 आहे, म्हणजे 2 एप्रिलला आमचं जॉईनिंग आहे. गेली म्हणजे जवळपास 8 वर्ष, हा कालावधी मधले जर कोरोनाचे 6 महिने सोडले तर विदाऊट सॅलरी गेलेला आहे म्हणजे माझा. तर तो स्ट्रगल आहेच शेवटी की मी चांगल्या कंपनीत काम करून चांगले पैसे कमवून सेटल होऊ शकत होतो, पण तो बाय चॉईस मी घेतलेला निर्णय होता. त्यानंतर 2017 पासून म्हणजे 18ची पहिली पूर्व परीक्षा दिली मी. 2021च्या परीक्षेपर्यंत फेल्युअरच होता ना. आता 2022ला मी सिलेक्ट झालो म्हणून ते जसं सर म्हटले की एकच यश मिळालंय, फेल्युअर मात्र अनेक आहेत. तर त्या फेल्युअरला सामोरं जाणं हा सुद्धा एक मोठा अडथळा आहे. पण 2017ला मी जेव्हा तयारी सुरू केली तेव्हा मला 100% माझ्या मनात होतं की मी यशस्वी होणार. म्हणजे मी हे उगाच सांगायचं आणि यशस्वी झालोय म्हणून म्हणतोय असं नाहीये, माझा स्वतःवरती 100% तेवढा विश्वास होता. त्या विश्वासाचं कारणही मी तुम्हाला सांगतो. 2018ला माझी जी प्रिलिम आहे ती फक्त 7 मार्कांनी गेली. जागा फार कमी होत्या त्या वर्षी, 125 का काय जागा होत्या.
पहिलाच अटेम्प्ट होता माझा, फार कमी वेळ मिळाला अभ्यासाला, 240 मार्क मला प्रिलिमला मिळाले होते. त्यानंतरची प्रत्येक पुढची मेन्स दिली मी. 2020चा इंटरव्ह्यू दिला, 2021चा इंटरव्ह्यू माझा फक्त 3 मार्काने गेला. त्यामुळे कुठं ना कुठं मी टप्प्यावरती पोहोचत होतो, जात होतो. मध्ये कंबाईनच्या मेन्स पण मी दिलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की मी प्रिलिमच पास होत नाहीये आणि स्टील मला माझ्यावरती विश्वास आहे. तर मी कुठे ना कुठे त्या टप्प्यावरती पोहोचत होतो, फक्त फायनल यश मला मिळत नव्हतं, जे मला 2022नं दिलं. तर तिथपर्यंत तगून राहणं हा सुद्धा एक मला वाटतं की तो म्हणजे ह्या सगळ्या अडथळ्यांना क्रॉस करून तिथपर्यंत येणं, ती चिकाटी आणि संयम. हो, संयमाची गोष्ट आहे. तुम्ही काय सांगाल सर? जसं मी पहिलं म्हटलं की तो म्हणजे पॉईंट टू प्रूव्ह की आपण तेवढं सोडून आलोय आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आणि 10वीला चांगले मार्क्स आहेत, 11वी 12वी शाहू कॉलेजमधून झालेला आहे, तर त्या वेगळ्या अपेक्षा आहेत. तर त्या सगळ्या तर एक पॉईंट टू प्रूव्ह हा पहिला स्ट्रगल. दुसरं म्हणजे फायनान्शियल कसं, तर आता माझे वडील शिक्षक आहेत, तर म्हणजे एका शिक्षकाचं सॅलरी असं असतं की म्हणजे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, पुरेसं आहे, म्हणजे इनफ आहे अशा पद्धतीनं. त्यात लातूरमध्ये शिक्षण आहे, दिदी माझी मोठी दिदी, माझा भाऊ, मग असं तिघांचं लातूरमध्ये शिक्षण म्हणजे ते इनफ आहे आणि त्याच्यामुळं पुरेसं होतं बट स्टील. आणि दुसरं असं होतं की जसं सरांना जॉबचा होता तसं मला आयसरला असताना स्कॉलरशिप होती, त्यामुळे मला आयसरला असताना घरून जास्त पैसे घेण्याची गरज नाही पडली. पण ते आता रिव्हर्स झालं, म्हणजे तुम्हाला एकदा घरून तुम्ही कधीपर्यंत पण घ्या, पण एकदा घरून पैसे घ्यायची सवय तुमची बंद झाली की नंतर घेणं ते अवघड असतं. आणि मग मला नंतर परत जेव्हा मी प्रिपरेशनला आलो मग त्यावेळेस घरून घ्यायला लागायचे, तर ते थोडंसं हे वाटायचं. फॉर्च्युनेटली घरचे नेहमी आपल्याला म्हणजे तयारच असायचे किंवा आपण जेवढे मागितले त्यापेक्षा जास्तच टाकायचे. पण ते घरी मागणं किंवा प्रत्येकालाच, हे प्रत्येक आमच्या वयातल्या प्रत्येक मुलालाच ते म्हणजे फील होत असतं. तर तो एक पार्ट होता. मग म्हणजे हे एक दडपण म्हणू शकतो आपण थोडंसं, की आपण घरच्यांकडून पैसे घेतोय आता, म्हणजे करिअर सेट होण्याच्या काळामध्ये आपण घरच्यांकडून मदत घेतोय त्यांना देण्याऐवजी. तर ह्या गोष्टींचा कितपत परिणाम झाला, म्हणजे तुम्ही सकारात्मक म्हणून की नाही आपण घेतोय आणि ह्याचा आपल्याला व्यवस्थित पुढे पाठपुरावा म्हणजे अभ्यास आणि ह्याच्यात टिकून आपल्या पोस्टच्या माध्यमातून हे रिटर्न द्यायचंय का, ह्याचा कुठे असा हे वाटलं की नाही आता मला काही तर हे होत नाही, म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक तुम्ही कसं घेतलं ह्या गोष्टी? किंवा मुलांनी स्पर्धा परीक्षा करणारा प्रत्येकच 99% विद्यार्थी घरून आर्थिक सपोर्ट घेतात, तर ते कुठं तरी असं त्याचा म्हणजे भार होता का मनावर असा? हा, भार तर डेफिनेटली होता. लवकरात लवकर इंडिपेंडंट व्हावं म्हणजे फायनान्शियली तरी, कारण आपले मित्र वगैरे इंडिपेंडंट आहेत, तर त्या अनुषंगानं. पण त्याच्यामध्ये दुसरं असं होतं की एमपीएससी मध्ये मॅडम काय टाइम फ्रेम खूप आहे जास्त, म्हणजे 5 वर्षाचा टाइम फ्रेम आहे. मग त्याच्यामध्ये चढ-उतार येत असतात की एक टाइम असा असतो ज्यावेळेस तुमची प्रिलिम्स नाहीये किंवा मेन्सला वेळ, म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदरचा टाइम आणि मागच्या मेन्सच्या दरम्यानचा टाइम, जिथं तुम्हाला जास्त अभ्यास वगैरे नाहीये, त्या टाइम मध्ये थोडंसं निगेटिव्हिटी येत असते. नंतर प्री झाली की प्री टू मेन्स पर्यंत तुम्ही पूर्ण बिझी असता, त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे हे जे टप्पे असतात की थोडीशी निगेटिव्हिटी असते, परत अभ्यासात गेले की तुम्ही बिझी होऊन जाता, तर त्या टप्पे फक्त आपल्याला क्रॉस करायचे. आणि दुसरं म्हणजे की म्हणजे माझं सुरुवातीला पहिल्याच अटेम्प्टला मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, तर त्याच्यामुळे एका साईडला हे होतं की ठीक आहे म्हणजे नाही झालं बट राईट ट्रॅक आहे, म्हणजे पहिल्या इंटरव्ह्यूला होतो, 21च्या अटेम्प्टला 2 मार्क्सनी पोस्ट गेली, त्याच्यामुळे ते थोडंसं बर्डन कमी होतं. फक्त जसं सर म्हणाले की कोविड मधला टाइम आणि नंतर आमचा जॉईनिंगचा टाइम, हे जो टाइम होता इथं, तर तो टाइम थोडासा डिफिकल्ट होता. म्हणजे 2022ची आमची परीक्षा ऑगस्टमध्ये झालेली, आज एप्रिल महिन्यात आमचं जॉईनिंग येणार आहे 25. तर मग 3 वर्षाचा जो हा पिरियड आहे तो ऍक्च्युली तसं जर बाय कॅलेंडर बघितलं तर 2023च्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जॉईनिंग यायला पाहिजे होतं, सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊन. जवळपास परंतु काही ना काही कारणामुळे ते डिले होत जाऊन एप्रिल आला. जसं आमचा जर प्रवास बघितला तर 5 वर्षांचा आहे, पण मधले 3 वर्ष जे आहेत ते ह्या प्रोसेसमध्ये गेले, तर तो डिले झाला. म्हणजे दिसायला तो 8 वर्ष दिसतो, आहे 5 वर्षांचा. म्हणजे मी म्हणते की संयम किंवा चिकाटी हा गुण तुम्हाला म्हणजे जे प्रिपरेशन करण्यापासून ते सिलेक्ट झाल्यानंतर आणि पुढे जेव्हा अधिकारी म्हणून काम करणार आहात तेव्हाही तो गुण तुम्हाला आवश्यकच असणार आहे. म्हणजे प्रत्येकासाठीच हे सांगायचं खरं तर की एमपीएससी किंवा युपीएससी असेल, ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे तुम्ही अधिकारी होणार आहात, त्याच्यासाठी संयम हा खूप अत्यावश्यक गुण आहे. नक्कीच मॅडम, म्हणजे संयमाशिवाय तर हे करणं शक्य नाहीये. कारण असे फार कमी उदाहरण आहेत की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये
एक्झाम त्यांनी पास केली आणि नो डाऊट त्यांचं यश त्यांना लखलाभच आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. परंतु मॅक्झिमम उदाहरणं अशी आहेत की 2 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट, 6 अटेम्प्ट असे लागतात. आणि मग तेवढ्या अटेम्प्ट देत राहणं हे घरच्यांच्याही संयमाची परीक्षा आहे आणि विद्यार्थ्याच्याही संयमाची परीक्षा आहे. एक्झॅक्टली. खरंच म्हणजे कुटुंबाचं म्हणजे पाठिंबा आणि त्यांनी ठेवलेला संयम म्हणजे त्याला काही तोड नाही. Yes. हो. आपण बाहेर सगळीकडे फेस करू शकतो. तुला म्हणजे का होऊ शकत नाही? म्हणजे समोरचा जो व्यक्ती आहे जो आपल्याला फायनान्शियली मदत करत नाहीये त्याचा आपल्याला फरक नाही पडणार की जो कुणीतरी XYZ व्यक्ती आहे. परंतु ज्यावेळेस तुम्हाला घरचे म्हणतात कधी की का होत नाहीये, कुठं अडकतंय, बरोबर. तर ती त्यांच्या संयमाची परीक्षा असते, परीक्षा. त्यालाही आपण योग्य बरोबर. उत्तर देणं गरजेचं असतं. म्हणजे कधीतरी माझ्या वडिलांतर माझंही झालेलं आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, अभ्यास कमी पडतोय का, परंतु ह्या लेवलला ते कधी बोलले नाहीत की सोडून दे. सोडून दे. त्यांचं आजही असं म्हणणं आहे की तुला UPSC करायचं असेल तर तू दिल्लीला जा, मी आजही फंडिंग करायला तयार आहे. म्हणजे त्यांच्या एवढा पाठिंबा आहे का तर त्यांना विश्वास आहे की आपला मुलगा करू शकतो एवढं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांचा आपल्यावर असणारा विश्वास. जसं फॉर एक्झाम्पल आता घरच्यांनी मला असं काटकसरीमध्ये राहायला शिकवलं, कारण जसं म्हटलं मी इनफ सॅलरी आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनाच घरी सवय आहे की काटकसरीमध्ये राहायचा. मग त्या सवयीचा फायदा इथं होतो. मग जसं आपण फायनान्शियल स्ट्रगल म्हटलं तर त्याच्यावर उपाय काय की आपण कमीत कमी ह्याच्यामध्ये आपलं प्रिपरेशन मध्ये आपला खर्च भागवणं हा उपाय त्याच्यावरचा. आणि मग त्याच्यामुळे घरच्यांच्या मनात ट्रस्ट आहे की आपला मुलगा काही असं इकडे तिकडे वाया जाणार नाहीये किंवा. आणि आपण प्रत्येक डिसिजन घरी कम्युनिकेट करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझी प्रिलिम्स आहे, 2-4 दिवसावर माझा पेपर आहे. आता घरच्यांना कळू नाही कळू पण आपण हे सांगितलं पाहिजे की माझा जॉग्राफीचा अभ्यास झालेला नाहीये, हे असं आहे, ते तसं आहे. त्यांना कितपत कळतंय तो भाग वेगळा. ठीक आहे, आता सुदैवानं माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना ते जास्त चांगल्या प्रकारे कळतं. पण मग बाकीचे मग तर ते सांगितलं ना, ते घरच्यांना ऍटलीस्ट ट्रस्ट राहतो की मुलगा करतो. लाईनवर आहे, योग्य ट्रॅकवर आहे, मग यावर्षी नाहीतरी पुढच्या वर्षी होईल. तर हा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे, कारण आपण अकाउंटेबल फक्त आपल्या घरच्यांना आहे, बाकीच्यांना नाहीये. बाकीचे जस्ट नॉईज. म्हणजे घरच्यांनी जो विश्वास ठेवलाय तो टिकवून ठेवणं खूप महत्वाचं या प्रवासामध्ये आणि त्यांनाही शाश्वती देणं की नाही आज नाही उद्या मी होणार आहे. आणि तो विश्वास टिकून राहण्यामध्ये हा. जरी मी म्हणतो 4-5 वर्ष फेल्युअर येत असेल पण तरी प्रिलिम पास होणं, मेन्स पर्यंत जाणं, राईट राईट. मेन्सला चांगले मार्क पाडणं किंवा मल्टिपल मेन्स मध्ये मार्काची प्रगती होत जाणं, इंटरव्ह्यू पर्यंत जाणं, तेव्हा त्यांनाही विश्वास बसतो की नाही खूप चालू आहेत, एफर्ट्स चालू आहेत, कदाचित तो शेवटचा स्ट्राईक बसत नाहीये, होईल तो पण. तर तो विश्वास किंवा काय होतं एखादा, आता मी कुणाला पॉइंट आउट नाही करत आहे, पण एखाद्या विद्यार्थ्याची समजा गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रिलिमच क्लिअर झालेली नाहीये किंवा प्रिलिम अगदी 8-10 मार्कानं जाते, तर त्या केसमध्ये घरच्यांनी विश्वास कसा ठेवायचा? हा घरच्यांच्याही संयमाची परीक्षा आहे ना ही, की तू काहीतरी आम्हाला करून दाखव, नाही राज्यसेवा तर कंबाईनची प्रिलिम पास करून दाखव, तिथपर्यंत त्याची मेस चांगली देऊन दाखव. पण आपण जर प्रिलिमच पास होत नाही तर त्या कॅन्डिडेटने सुद्धा ओळखणं गरजेचं आहे की कदाचित माझ्यासाठी ही फील्ड नाहीये, मी दुसऱ्या फील्डमध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणजे अभ्यास करता करता स्वतः आपण एखादा तरी छोटा टप्पा पार केला पाहिजे, तो स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या विश्वासासाठी महत्वाचा. म्हणजे दोघांचा विश्वास त्यांनी वाढणार आहे, आत्मविश्वास वाढेल आणि फॅमिलीलाही वाटतं की हा आता इथे होता बाबा, आपण जसं म्हणतो 10वी झाली 12वी झाली की कुठली तरी राज्यसेवेची फ्री नाही निघते पण ग्रुप C ची तरी फ्री निघाली किंवा काय. तर छोटे छोटे टप्पे सुद्धा तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होता त्यावेळी म्हणजे मोठी गोष्ट आहे ती तुमच्या प्रवासातली. किंवा सर्व सेवेच्या काही परीक्षांच्या जाहिराती येतात. आता ती 2018-19 साली फूड सप्लाय इन्स्पेक्टरची ऍड आली होती. मी सहज फॉर्म भरायचा म्हणून भरून दिला आणि सहज परीक्षेला जाऊन बसलो, थोडासा अभ्यास केला होता, मी पास झालो. म्हणजे एक आपल्याला आत्मविश्वास राहतो की अरे आपण काहीतरी करतोय आणि काहीतरी आपल्याला मिळतंय. प्रिलिम देतोय, मग मेन्सला जातोय, मेन्स देतोय, इंटरव्ह्यूला जातोय, तर तो एक विश्वास राहतो. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना समजा घरची फायनान्शियल कंडिशन तितकीशी उत्तम नसेल तर त्या केसमध्ये सर्व सेवेच्या परीक्षा असतील, ग्रुप C च्या परीक्षा असतील, त्याच्यातून जर त्याला यश मिळालं, कुठे एखादी पोस्ट जॉईन करून पुढे अभ्यास करू शकला तर तेही जास्त योग्य राहील. आणि या प्रवासामध्ये तुमच्यासोबत जे मित्र मैत्रिणी असतात त्यांची काय भूमिका असते? म्हणजे तुम्हाला दोघांनाही विचारते. सागर सर तुमचं तर लग्न झालंय आणि प्रीती मॅडम तुम्ही एकत्र अभ्यास केलेला आहात, पण म्हणजे काय लाईफ पार्टनर तर आहेच, पण तुमचे मित्र आणि मैत्रिणी यांची भूमिका कशी असते आणि तुम्हाला कसे मित्र मैत्रिणी लाभले? आणि कारण कसं आहे की आपण जरी करत असलो तरी आपल्यासोबतचे 2-3 जण त्याच सिन्सिअरली करणारे आहेत की नाही किंवा का आपल्याला भरकटवत आहेत, हे पण मला वाटतं की या क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येकच क्षेत्रामध्ये
चॅलेंजिंग आहे तसं ते. तर कसं होतं म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणींचे ग्रुप कसे आहेत? माझा जर विचाराल मॅडम तर चांगला ग्रुप आहे. म्हणजे रूमवरचे म्हणजे माझे जे रूमवरचे रूममेट्स आहेत तर तेच माझे म्हणजे स्टडी पार्टनर सुद्धा आहेत. तर आणि आज सगळेच चांगल्या जवळपास सगळेजण म्हणजे काही जणांची एखाद महिन्यात रिझल्टमध्ये होऊन जाईल आणि काही जण झालेले आहेत. तर त्याच्यामुळे जवळपास सगळ्यांचेच पोस्ट मिळालेले आहेत. तर मित्रांचा डेफिनेटली त्याच्यामध्ये हे आहे. बघा पोस्ट लवकर मिळणं, उशिरा मिळणं याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळे फॅक्टर्स असतात. पण ते किती सिन्सिअरली करतायत प्रिपेअर किंवा त्यांच्या प्रिपरेशन बाबत ते किती सिन्सिअर आहेत हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर हा एक पार्ट झाला की मित्र सिन्सिअर असणं, चांगलं असणं. म्हणजे असं नाहीये सिन्सिअर आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एकदम असं ताणतणाव आहे असा विषय नाहीये. सिन्सिअर म्हणजे काय की ठीक आहे बाबा आज आपण एन्जॉय केलंय पण आता उद्या आपल्याला ते मेंटेन करायचंय किंवा 2-3 दिवस एन्जॉय झालं नाही बरोबर नाही की आपण असं करणं चुकीचं आहे. तर हे जेवढी जाणीव करून देणं किंवा जाणीव असणं ते म्हणजे सिन्सिअरनेस. म्हणजे याच्यासाठी ते चेहऱ्यावर 12 वाजले पाहिजे असं काही गरज नाही. हा एक पॉईंट. हा आणि दुसरा पॉईंट म्हणजे की हा एक मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की तुम्ही फक्त स्वतःला कंट्रोल करू शकता, सगळ्यांना कंट्रोल करू शकत नाही. तर त्याच्यामुळं बाकी मित्र काय करायला समजा आता सुदैवाने माझ्यासाठी चांगले होते. पण समजा आपले मित्र जर कोणी असं म्हणजे डिस्ट्रॅक्शन असेल काही किंवा वेगवेगळे त्यांचं जे काही कारण असतील आपण प्रत्येकाला सांगू नाही शकत की तू माझ्यासोबत डिस्कशनला बस, तू असं कर, तू तसं कर, आपण नाही सांगू शकत. तर त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचं गोष्ट क्लिअर पाहिजे, तुमचं फोकस क्लिअर पाहिजे की आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग सगळे मित्र सांभाळून वगैरे तुम्ही ते करू शकता. कोणत्या टाइमला तुम्हाला म्हणजे मित्रांचा टाइम कमी करायचा आहे किंवा आपल्या सगळ्याच टाइम कमी करायचा आहे, इव्हन घरच्यांशी बोलणं पण मेन्सच्या अगोदर वगैरे. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे माझं तर पहिल्यांदा म्हणणं असं असतं की आपण जेवढ्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्यावर काम करूया. आणि मग बाकी समजा मित्र डिस्ट्रॅक्टेड पण असेल आपण आपलं फोकस असलं तर हे होऊन जाईल. आणि जे सोबत येतात ते आणि हळूहळू तशीच मुलं तुम्हाला अट्रॅक्ट होत जातात. विथ टाइम तुमच्या सोबत तसे विद्यार्थी येत जातात. मग ते पण करायला लागतात वगैरे असं. माझं तर मी सांगेल, मला मित्र म्हटलं तर सर्व स्तरातले मित्र आहेत. म्हणजे अगदी IITN मुलांपासून तर जेलमध्ये गेलेले पण आहेत मित्र. म्हणजे असं नाही की सगळ्या स्तरातले मित्र आहेत. मात्र आपण कोणत्या फेजमध्ये कोणत्या सोबत राहतो हे जास्त म्हणजे आपल्याला अभ्यासाची फेज असेल तर त्या दृष्टीने मित्रांबरोबर राहणं जास्त संयुक्तिक आहे. किंवा IT तले पण माझे बरेच मित्र आहेत, कॉलेजचे मित्र आहेत. मात्र अभ्यासाच्या ह्या ड्युरेशनमध्ये म्हणजे टिपिकली लग्न होईपर्यंत माझा अभ्यास हा मी फक्त माझा एक किशोर मराठे नावाचा 2017च्या बॅचला तहसीलदार झालेला मित्र आहे त्याच्याकडनं गायडन्स घेतलं आणि माझा अभ्यास सुरू केला. आणि सेल्फ अनालिसिस मी करत गेलो स्वतःचा, कुठं कमी पडतोय तिथे इम्प्रूव्ह करत गेलो. टिपिकली लग्नानंतरचा जो अभ्यास आहे ना तो माझ्या वाईफनं दिलेली डायरेक्शन आहे. मी असं म्हणेल की मी कुठं कमी पडतोय हे तिनं चांगल्या पद्धतीने ओळखलं. की जिथे समजा क्लास लावायची गरज आहे एखाद्या विषयाला तर तिने ते सांगितलं की नाही तू इथे कमी पडलायस हा क्लास लावून दे. किंवा लेट्स की HRD ला समजा कमी मार्क आले तर खाटेकर सरांचा क्लास लाव, GS2 ला कमी मार्क्स आले असतील तर हा क्लास लाव. अशा पद्धतीने तिने गाईड केलं. आणि टेस्ट सिरीज लावणं गरजेचं होतं ते तिने सांगितलं कारण सिरियसनेस राहतो आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. आणि स्टडी पार्टनर म्हणाल लग्नानंतर तर वाईफच माझी स्टडी पार्टनर. म्हणजे 2022ची मेन्स अक्षरशः आम्ही दोघांनी सकाळी उठून लायब्ररीत जाणे आणि संध्याकाळी झोपायला घरी येणे, पूर्ण दिवसभर लायब्ररीमध्ये. मग त्यामध्ये जेवणाची वेळ असेल, चहाची वेळ असेल तरी क्वेश्चन पेपर घेऊन जा, काही नोट्स घेऊन जा, त्या डिस्कस करा. अशा पद्धतीने आम्ही तो वेळ घालवलेला. म्हणजे टिपिकली प्रिलिम झाल्यानंतर जो मेन्सचा वेळ आहे 4-4.5 महिने जो होता आपल्याला मेन्सचा तो पूर्णपणे अभ्यास याच्यातच घालवला आम्ही. त्यामुळं म्हणजे दोघांचं यश येण्यासाठी तो जो टिपिकल सिरियसनेस होता ना स्टडी बद्दलचा तो जास्त फायदेशीर ठरला दोघांनाही. सरांनी गाईडचा विषय काढला तर त्या अनुषंगाने सांगतो की मला असं वाटतं की या प्रवासामध्ये एक चांगला गाईड असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझा पण इथला प्रवास सुखकर म्हणता येणार नाही बट एक चांगला स्मूथ प्रवास होण्यामागं सचिन सर जे आहेत, सचिन बसके सर, तर ते मला सुरुवातीपासून ऍज अ गाईड म्हणून लाभले. अगोदरच आम्ही फॅमिली फ्रेंड होतो त्यामुळे मी इथं डायरेक्ट आलो आणि मग त्यांच्याशी संपर्कामध्ये कॉन्स्टंटली होतो. त्यांचा कोणताही म्हणजे कधी पण मी त्यांना कॉल करू शकायचो, कधी पण भेटायला जाऊ शकायचो. कारण अभ्यास हा वेगळी गोष्ट आहे पण ऍज अ गाईड तुमचा रोल जो आहे ना तो मेंटल ऍस्पेक्ट हँडल करण्यासाठी आहे. जसं 20ची एक्झाम खूप सारं प्रिलिम्स एक्झाम कंटिन्युअसली पोस्टपोन होत होती की मग त्यावेळेस काय होत होतं की सगळे मित्र माझे विदेशात PhD वगैरे करायचे. मग त्यावेळेस एक निगेटिव्हिटी वाटत होती. तर मग मी सरांना एक्झामच्या आदल्या दिवशी कॉल केला शेवटच्या आठवड्यामध्ये. सरांनी मला सकाळी सकाळी कॉल केला शुभेच्छा देण्यासाठी, चांगला पेपर सोडव. किंवा 2 पेपरच्या गॅपमध्ये सरांनी मला कॉल केला. मग या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या कारण अभ्यास सगळेजण करत आहेत पण थोडस डिफरन्शिएट करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना या तर त्यासाठी गाईड एक खूप महत्वाचं आहे. बरं. आणि या सगळ्या ह्याच्यात म्हणजे कधी फेल्युअर आलं असेल किंवा सक्सेस पण आलाय
तर असा एखादा इमोशनल हे आला का की म्हणजे तुम्हाला अश्रू अनावर झाले की होतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जेंडर बायस न होता ते की स्त्री पुरुष कोणाच्याही तर एखादा प्रसंग सांगू शकाल का असा दोघंही? मी अश्रू अनावर झाले हे माझे 2 प्रसंग मी सांगतो. राज्यसेवा मेन्सची अँसर की आली हा, हा, हा. 22ची आणि मी पेपर लपवून ठेवले होते कारण मला माहिती होतं की मला चेक करायचे नव्हते ऍक्च्युली, थोडं थांबायचं होतं. परंतु प्रीतीला ते पेपर सापडले घरामध्ये. तिने शोधले आणि तिने ते चेक केले आणि चांगले मार्क आले. तिने कॉल करून मला सांगितलं की तुला 452-53 काहीतरी मार्क आले होते आणि त्यावेळेस तो चांगला स्कोर होता 452-53. त्यावेळेस कळालं की क्लास 1 आपण घेऊ शकतो. तहसीलदार मिळेल का वगैरे नव्हतं त्यावेळेस डोक्यात, पण क्लास 1 मिळेल हे डोक्यात होतं. आणि मला आठवते, मी गाडीवरती जात होतो, मी गाडी साईडला घेऊन तिच्याबरोबर फोनवरती बोललो आणि तिने सांगितलं. त्यावेळेस मला फार भरून आलं, रडलो मी. आणि सगळ्यात जास्त रडायला आलं ते म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर. आणि ते घरच्यांबरोबर पण मग तो आनंदाचा क्षण असतो. मग त्याच्यामध्ये 18 जानेवारीला मेरिट लिस्ट आली तोही दिवस, आणि 20 मार्चला ज्यावेळेस आपले पोस्ट फायनल झाल्या, म्हणजे मी वडिलांची माझी चेष्टा चालती बऱ्याचदा, म्हणजे आम्ही एकमेकाबरोबर थोडं फ्रेंडली आहोत. तर मी शिरूरमध्ये होतो, मित्रांसोबत बसलेलो होतो आणि वडिलांना, मग तो रिझल्ट आल्यानंतर मी चेक केला आणि वडिलांना कॉल केला, हॅलो मी तहसीलदार सागर वाघमारे बोलतोय. आणि मग तिकडं ते शेतामध्ये काम करत होते, तिकडून ते रडायला लागले आणि ते रडतात म्हणून मग मी इकडे रडायला लागलो. असं म्हणजे ते आनंदाचे क्षण आहेत. आनंदाचे क्षण. आणि मला असं वाटतं की फोनवर होतात ते तर तुम्हाला एवढं जाणवलं, प्रत्यक्ष तो क्षण आणखी खूपच जास्त भावनिक झाला असता. तुम्ही काय सांगाल महेश सर? अश्रू मॅडम 2 प्रकारचे आहेत. तर एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह म्हणाल तर 2021च्या वेळेस जी माझी पोस्ट होती ती 2 मार्क्सने गेली होती. म्हणजे तसं मला पोस्ट भेटली असती असं मला पूर्ण वाटत होतं, पण ते ऑर्फन आरक्षण वगैरेच्या मध्ये ती पोस्ट गेली आणि नंतर शेवटी मी वेटिंग मध्ये 3रा राहिलो. मग तो एक फेज होता निगेटिव्ह. त्यावेळेस म्हणजे लिटरली मी 1 महिनाभर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कॅल्क्युलेशन करून बघायचो रिझल्ट लागण्याच्या अगोदर, की आपलं होईल का, मग किती असेल वगैरे वगैरे. म्हणजे कागद घेऊन बसायचो, हे करायचो ते करायचो. नंतर आता वाटतंय ते काही गरज नव्हती. वडील पण मला सांगायचे कितीदा काढून बसणार आहेस तू, काही होणार नाही, जे होईल ते होईल असं. पण ते आपल्याला राहावायचं नाही. फक्त त्यावेळेस एक चांगली गोष्ट अशी झाली होती की 22च्या अटेम्प्टचं आन्सर की आली होती आणि त्यामध्ये चांगले मार्क्स येत होते. त्याच्यामुळे ते दुःख तेवढंस जाणवलं नाही, म्हणजे हे झालं. पण आणि चांगलं पॉझिटिव्हली म्हणालात तर मग ऑब्व्हियसली रिझल्टच्या दिवशी होता. मित्र वगैरे सगळे तयारी, गुलाल तर आधीच आणून ठेवलेला होता. मग सगळे मित्र तयारी करत होते आणि त्यामध्ये मग रिझल्ट बघितला आणि मग 2 मिनिटासाठी साईडला झालो. पहिला कॉल पप्पांना केला आणि पप्पांना पण माहित होतं रिझल्ट येणार आहे, त्याच्यामुळे त्यांची पण उत्सुकता होती. मग त्यांना कॉल केला, त्यांना सांगितलं की असं असं 16वा रँक आहे आणि डीसी मिळून जाईल. दुसरा कॉल म्हणजे लगेच आईला पण बोललो. परत दुसरा कॉल दिदीला केला एक, आणि एक भावाला कॉल केला. तर प्रत्येकांचं म्हणजे एक जे हे होतं त्यावेळी इमोशन्स वगैरे होते तर ते होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही म्हणजे 1-2 दिवसांनी मी घरी गेलो लातूरला, त्यावेळेस कॉलनीमधले सगळेजण आम्हाला रिसिव्ह करायला आले होते बाहेर. आणि पहिली मिठी वडिलांनी मारली, म्हणजे मी गाडीतून बाहेर पडलो, वडील समोर आले आणि वडिलांनी मिठी मारली. आणि वडिलांच्या शाळेतले, म्हणजे मी वडिलांच्या शाळेतले शिक्षक आणि मी पण 4थी पर्यंत वडिलांच्या शाळेत होतो, ते पण कॉलनीतले शिक्षक पण सोबत होते त्यांच्या ते स्वागतासाठी. तर ती एक गोष्ट खूप म्हणजे हे होते, कारण ते अभिमान देणारी. आणि माझ्या आईचा पण खूप मोठा रोल आहे. आपण सहसा कसं आता वडिलांचं वगैरे आपल्याला दिसतं, पण आईचा खूप मोठा रोल आहे. ज्यावेळेस आम्ही घरी आलो, आई घरी होती माझी, तर आईने ऑप्शन वगैरे केलं, त्या मॅडमनी वगैरे, ज्यांनी मला लहानपणी बालवाडीला शिकवलं होतं, तर त्या मॅडमनी पण ऑप्शन वगैरे केलं. तर त्यावेळेस आईच्या डोळ्यात अश्रू होते. आता आणि मला ते क्षण अजून पण चांगल्या पद्धतीनं आपण व्यक्त करत नाही, म्हणजे आपण जास्त बोलत नाही त्या गोष्टींबद्दल, पण त्या गोष्टी जेव्हा आता तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा जेव्हा रिफ्लेक्ट होतात कधी पण, तर त्या गोष्टी जाणवतात. म्हणजे एकतर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा अपयश आलं, म्हणजे ते दुःखाचे अश्रू जे आहेत ते तुमची ताकद बनले आनंद अश्रूंसाठी या. आणि तुमच्या दोघांचं कौतुक असं आहे की तुम्ही प्रीती मॅडमचं नाव घेतलं, किंवा तुम्ही आई आणि तुमच्या शिक्षिका तर इतक्या ओपनली महिलांबद्दल किंवा आपल्या यशाचं भागीदार त्यांना मानणं हा तुमचा खूप चांगला गुण वाटतो. की नाही म्हणजे एक माझी पत्नी माझी मार्गदर्शक आहे म्हणणं खूप मोठं, म्हणजे खूप मोठं मन लागतं. तर तुमचं दोघांचं खूप अभिनंदन. म्हणजे आपण नुसतंच म्हणून होत नाही की महिला सक्षमीकरण किंवा आहे, तर ते प्रत्यक्षात तुम्ही आचरणात आणताय, तो उपजत गुण आहे तुमचा. की माझी आई वर्किंग नाहीये, वडील वर्किंग आहेत. तर
ते होममेकर आहे. तर पण त्या ज्या गोष्टी म्हणजे फेस करत असतात किंवा त्यांचं जेवढं योगदान असतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, कारण ते चांगल्या पद्धतीने सक्षमपणे घर सांभाळत आहेत किंवा आपल्याकडे लक्ष देत आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे लिटरली मी घरी पूर्णतः आईवर डिपेंडंट आहे म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी. मग ही जी गोष्ट असते तर आपण याला असं मोजू शकत नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट पण होत नाही जास्त. आज सगळीकडे फायनान्शियल इंडिकेटर्स आहेत त्याच्यामुळे हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे कॉन्ट्रीब्युशन इंडिकेट होत नाही. आणि आपण जिथं राहतो तिथं आपण असं एक्सप्रेसिव्ह नाही होत. आपला समाज पर्टिक्युलरली इंडियन समाज हा तेवढं express नाही करत. एवढा एक्सप्रेसिव्ह नाही आहेत, म्हणून आपण आई वडिलांबद्दल किंवा जसं सरांनी सांगितलं मॅडम बद्दल तेवढं आपली कृतज्ञता तेवढं मोर ऑफन हे करत नाही. म्हणजे फादर्स डेला पण आपण विश करत नाही किंवा मदर्स डेला पण आपण ऑफिशियली विश करत नाही. तर मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात म्हणजे की सिन्सिअर म्हणजे असं फक्त गंभीर चेहरा वगैरे असंच नाही, तर हास्य विनोद करता करता सुद्धा आपण सगळ्या गोष्टी सिन्सिअरली करू शकतो. तर मला हेच विचारायचं तुम्हाला दोघांना, खरं तर म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच तुम्ही जे काही कराल त्याच्यात डेडिकेशन पाहिजे, पण विशेषतः स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला 14, 15, 16 तास अभ्यास करायचा असतो. तो करावाच लागतो. रिव्हिजन असतील, काही असतील. म्हणजे असं म्हणू शकतो एक दिवस तुमचा वाया गेला तर तुम्ही काही एक मार्क मागे याल असंही आपण म्हणू शकतो. पण मग मुलांनी किंवा तुम्ही एन्जॉय केलंच नाही का, किंवा मग जो हा प्रवास आहे अभ्यासाचा तोच कसा तुम्ही आनंददायी केला, तो कसा एन्जॉय केला तुम्ही? पण 14, 15, 16 तास तर मी अभ्यास केलाय असं म्हणणार नाही बरं का. म्हणजे मी फ्रँकली सांगतो, उगाच निगेटिव्ह पण नको द्यायला कोणामध्ये. पण एक एक्झामच्या पिरियडमध्ये म्हणजे मेन्सच्या पिरियडमध्ये 10-11 तास वगैरे होत असेल अभ्यास मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा जास्त शक्यही नाहीये, कारण ह्युमन ब्रेनलाही तेवढं पॉसिबल नाहीये कंटिन्युअस तेवढ्या फोकस न करणं. मात्र माझं एवढं आहे मॅम, मी सांगतो की मी ज्यावेळेस अभ्यासाला बसतो त्यावेळेस मी मात्र फुल इंटेन्सिटीनं बसतो. म्हणजे बाकी जगाचा विसर पडेल एवढ्या इंटेन्सिटीनं बसतो. आणि मग ते 2-3 तास जे बसेल त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मी फ्री वेळेत जाईल, पूर्ण मजा मस्ती, मित्रांबरोबर धिंगाणा, चेष्टा हे सगळं करतो. पण मात्र ते 2-3 तास जेवढा बसेल तेवढ्या इंटेन्सिटीनं, तर ते आहे. त्यामुळे 14, 15, 16 तास असं तर काय करत नाही. आणि दुसरं म्हणजे मी तसं मगाशी म्हटलं की टीम वर्क झालं पत्नीचं आणि माझं. म्हणजे आम्ही टेस्ट सिरीज पण लावली होती. त्यामुळे समजा शनिवारी रविवारी GS1चा पेपर असेल तर ह्या आठवड्यामध्ये GS1 संपलंच पाहिजे. मग ते मोठ्यानं वाचून असेल, नोट शेअरिंग करून असेल, एकमेकाला पॉईंट समजून सांगणं असेल, अशा पद्धतीने मग ते आमची रिव्हिजन झाली. आणि त्यामुळं तो 4-4.5 महिना इथं लॉंग पिरियड कंटिन्युअस तेवढं सस्टेन राहणं पॉसिबल नाहीये. मात्र ते टीम वर्क प्लस अभ्यासाचा मीडियम बदलणं, म्हणजे तिने मला वाचून दाखवणं, मी तिला वाचून दाखवणं, काही अभ्यासाचे व्हिडिओज पाहणं किंवा डिस्कशन करणं, ह्या गोष्टीतून ते पॉसिबल होऊन जातं. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये मॅडम तुमचं टाइम शेड्यूल आहे की तुम्ही कसं मॅनेज करता. आणि जसं सरांनी सांगितलं की 12 ते 14 तास, आणि आपला अभ्यास तेवढा होतच नसतो आणि तेवढा वर्षभर मेंटेन करणं पॉसिबल पण नाही. एक्झाम मेन्सच्या पर्टिक्युलरली 1-2-3-2.5 महिने किंवा 3 महिन्यापर्यंत जे असतं तर तेवढ्याच काळामध्ये आपल्याला 12-13 तास अभ्यास करण्याची गरज आहे, ठीक आहे. आणि ती इंटेन्सिटी आपोआप वाढत जाते. प्री नंतर जसं एक्झामचा टाइम येईल तसं तसं आपलं फोकस पण वाढतो आणि इंटेन्सिटी नॅचरली वाढत जाते. पण जे तुम्ही सिन्सिअरिटी म्हणालात, सिन्सिअरिटीचं मला काय म्हणायचं की सिंपल असं आहे की तुम्हाला गिल्ट वाटला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आज मूवीला गेलेत, ठीक आहे, तुम्ही मूवी एन्जॉय करताय, पण कुठेतरी एकदम 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 मागं बॅक ऑफ द माइंड तुम्हाला एवढं वाटलं पाहिजे की आज आपला अभ्यास मिस झालाय किंवा ठीक आहे हे असं बरं, म्हणजे तुम्हाला थोडंसं वाटलं पाहिजे, म्हणजे पूर्ण नाही पण समजा 2-3 दिवस गेलेत, मग तो गिल्ट वाटला पाहिजे. दिस इज युअर सिन्सिअरिटी. आणि बाकी तुम्हाला कन्सिस्टंटली फ्लो मध्ये राहायचं, अभ्यास करायचंय. तुमचं सक्सेस आहे जेव्हा तुमची प्रिलिम्स नाही किंवा समजा आता यावेळेसची मेन्स झाली आणि पुढची प्रिलिम्स याच्यामध्ये 5-6 महिने आहेत, तर या टाइम मध्ये तुम्ही काय करता याच्यावर जास्त डिफाईन होतं रादर दॅन तुम्ही प्री आणि मेन्स मध्ये काय करता. मेन्स नंतर जर तुम्ही हा जो टाइम आहे या टाइम मध्ये मुलं एन्जॉय करतात, प्रीच्या पुढे 2 महिने आले की मग थोडं अभ्यासाला लागतात, मग परत प्री टू मेन्स मध्ये मेन्सचा अभ्यास करायला लागतात, ठीक आहे. तर तेवढा सफिशियंट नाहीये. हा जो टाइम आहे या टाइम मध्ये तुम्ही भलेही 6 तास अभ्यास करा किंवा 7च तास अभ्यास करा, पण डेली अभ्यास करणं आणि मेन्सचे सगळे तुमचं जे मटेरियल आहे ते त्यावेळेस कलेक्ट करून ठेवणं, तुमच्या नोट्स, मायक्रो नोट्स. कारण मला आता मागं वळून जेव्हा मी बघतो त्यावेळेस मला कोविडचा खूप महत्वाचा रोल वाटतो. कोविडमध्ये 2 महिने पहिले सुरुवातीचे पूर्ण एन्जॉय मध्ये गेले, पुस्तकाला हात लावला नाही. पण नंतर म्हटलं आता हळूहळू तिथं कंटाळल्यानंतर पुस्तकाकडे वळलो आणि मग दररोज 4-5 तासच पण नोट्स काढायला सुरुवात केली 2-3 मल्टिपल सोर्सेस मधून. मग नंतर कोविडच्या नंतर कधी बुककडे जाण्याची गरज पडली नाही. मग सेम आपलं काय म्हणतात बॅटल फील्डच्या बाहेरचं प्रिपरेशन जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. शांततेच्या काळात युद्धाची तयारी करून ठेवणं जे म्हणतात तसं.
म्हणजे असं अजिबात नाहीये की इथे स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला काहीच म्हणजे हा प्रवास आनंददायी नाही असं नाहीये. तो तुम्ही कसा आनंददायी करता त्याच्यावर आहे. तुम्ही बॅलन्स केला पाहिजे, समतोल साधला पाहिजे की 1 तासात जर मी काही एन्जॉयमेंट केलंय, कुठे गेलोय, तर तो 1 तास माझा इथे अभ्यासात किंवा भरून जरी नाही काढला तरी अभ्यास करताना मी तेवढ्याच आनंदाने तो अभ्यास करेल, फुल डेडिकेशननी तो माझा अभ्यास होईल. मग तो 4 तास असेल, 5 तास असेल. म्हणजे हे आनंद आणि अभ्यास किंवा हा प्रवास जोडीने जाऊ शकतो. असं अजिबात नाहीये की तुम्ही आयुष्यातला आनंद विसरून अभ्यास करा. हा म्हणजे मी म्हणत नाही की मूवी एन्जॉय करायचं नाही, पण म्हणजे असं नाही झालं पाहिजे तुमची ती हॅबिट बनवली, तुम्हाला काहीच वाटत नाहीये, तुम्ही फ्लो मध्ये चालले, आज एक मूवी लगेच पुढच्या वीक असली पाहिजे की आपण हळूहळू म्हणजे अभ्यासावरून एन्जॉयमेंट कडे जास्त वळलोय का, तिकडे टाइमपास व्हायला लागलाय का, म्हणजे टाइमपास होतोय आणि अभ्यास कमी, असं नाही झालं पाहिजे. थोडी एन्जॉयमेंट आणि जास्त अभ्यास हा झाला. आपल्या अभ्यासाला सप्लिमेंट आहे. मला असं सांगायचं मॅडम, ह्युमन लिमिटेशन आहे की 8चे 8 दिवस माणूस काम नाही करू शकत, आठवड्याचे 7ही दिवस हा काम नाही करू शकत. एखादा दिवस म्हणजे मला बरेच लोक विचारतात, सर माझे आठवड्यातून 6 दिवस अभ्यास होतो. मी म्हटलं 6 दिवस झाला तरी इनफ आहे. एक दिवस रिलॅक्सेशनला लागतोच माणसाला. त्याच्यामध्ये तुमचं मग तुम्ही जर रूमवर राहत असाल तर कपडे धुणं आलं किंवा बाकीचे तुमचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज आठवड्याच्या राहिल्या असतील त्या समजा होतात, तर तो एक दिवस गेला तरी हरकत नाही. एक दिवस अर्धा दिवस जाणं पॉसिबल आहे. पण उरलेले जो वेळ आहे ना, तो तुम्ही किती इंटेन्सिटीनं घालवता, का फक्त दिवसभर मित्रांबरोबर चहा पिण्यातच घालवता किंवा बाकीच्या काही व्यर्थ गप्पा करण्यामध्ये घालवता. मी तो आम्ही घालवलाय बरं मॅडम. म्हणजे असं नाही की आम्ही हे केलेलं नाही, आम्ही आमच्या चुकांमधूनच शिकलोय. आणि मी तरी आता मी रूमवर आलो समजा 10 वाजता, 10:30 वाजता, 11 वाजता, जेव्हा पण मी जेवणानंतर शक्यतो लायब्ररीत बसायचो नाही. 9:30ला उशिरा जेवायचो, 9:30, 10 आणि 10लाच यायचो. आल्यानंतर माझ्या डेफिनेटली दररोज 1 तासभर गप्पा आहेत मित्रांसोबत. माझे रूममेट सांगू शकतील की दररोजच गप्पा आहेत. फक्त एक्झामच्या म्हणजे प्री टू मेन्स मध्ये थोडं ते कमी होत जाईल, बट नॉर्मल टाइमला त्या गप्पा आहेत. आणि चहाचा टाइम आहे, चांगला प्रॉपर टाइम आहे अर्धा तासाचा, तिथं पण गप्पा आहे. आणि संडे ऑफ आहे. अभ्यास करणं किंवा ह्या क्षेत्राकडे येणं हा आपला कॉन्शियस सेल्फ डिसिजन आहे. त्यामुळं आनंद दुःख असं काही नाहीये त्याच्यामध्ये. बाय चॉईस आपण घेतलेलं आहे. आपल्याला त्याची काहीतरी आवड होती आणि आपल्याला त्याच्यातून काहीतरी साध्य करायचंय म्हणूनच घेतलेलं आहे. त्यामुळे ते दुःखदायी असं काही नसणार आहे. आपला बाय चॉईस आहे आणि म्हणून आपण करणारच आहोत. आणि ह्याच्यातून एक काहीतरी लार्जर गोल आपण साध्य करतोय. मग त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी स्टेटस उंचावणं असेल, जर सक्सेस झाल्यानंतर फॅमिलीचंही स्टेटस उंचावलं जातं. आता ऑब्व्हियसली सिलेक्ट झाल्यानंतर 4 लोक तुमच्याकडे रिस्पेक्टफुली बघतातच ना. तर ते सगळं लार्जर पर्पज जर डोक्यासमोर ठेवला तर नक्कीच मला वाटतं याच्यामध्ये आनंददायीच आहे सगळं. आणि विद्यार्थी दशेसारखा आनंददायी काहीच नाही मी सांगतो. त्याच्यानंतर जी लाईफ तुम्हाला हिट करते ना ती फार भयानक आहे. मी प्रायव्हेट मध्ये नोकरी केली, ती बघितलेलं आहे. आणि कदाचित आता गव्हर्नमेंटमध्ये पण तसे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी दशा ही फार एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासाला वेळ मिळतो, मित्र बनवायला वेळ मिळतो, मित्रांबरोबर टाइमपास करायला वेळ मिळतो, चांगल्या गोष्टींवरती डिस्कशन करायला वेळ मिळतो. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. आणि घरून पैसा मिळतो. जे मित्र सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे मित्र बनलेत ते जसे आपले कॉलेज लाईफ मध्ये होते. आता माझे जे मित्र आहेत जसे कॉलेज लाईफ मध्ये आपले एकदम चांगले बॉन्ड बनतात, तसे मित्र बनलेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण ते एन्जॉय केलं नाही किंवा, कारण ते मित्र बनलेत तेव्हाच बनलेत जेव्हा आपलं त्यांच्यासोबत चांगलं कम्युनिकेशन आहे किंवा चांगलं कॉन्टॅक्ट. नाही आता म्हणजे तुम्ही म्हणालात सगळे की हे स्वतःवर आहे पूर्णतः की हा आनंददायीच आहे प्रवास, दुःख असं काही नाहीये. पण तरी आता सध्या परिस्थिती पाहिली ना तर विद्यार्थी बरेच काही कारणं असतात. म्हणजे परीक्षा जाहिरात उशिरा येते किंवा परीक्षा वेळेत होत नाहीये, आर्थिक परिस्थिती असेल, अन्य काही कारणं असतात. वैयक्तिक कारणं पण रिफ्लेक्ट व्हायला लागलीत आता की अगदी मुलं सुसाईड पर्यंत जातात स्पर्धा परीक्षांचे. तर काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना? मेंटल हेल्थ कडं आपण जरा म्हणजे अजूनही ऍज अ इंडियन सोसायटी फार दुर्लक्ष करतो. म्हणजे इन्क्लुडिंग आपण सगळेच. म्हणजे त्याच्यामध्ये की मेंटल हेल्थ म्हणजे एखाद्याला थोडंसं डिप्रेशन आलं किंवा एखाद्यानं त्या प्रकारच्या डॉक्टरांकडे गेला तर आपण असं समजतो की त्याला वेड लागलं. तर मेंटल हेल्थ डिस्टर्ब होण्याचे बरेच कारणं आहेत. डिप्रेशनमध्ये जाणं असेल, लो फील होणं असेल, त्याच्याकडे पॉझिटिव्हलीच लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणजे लकीली आता माझं मेंटल हेल्थ मी चांगलं ठेवलं, कारण समटाइम्स इग्नोरन्स इज ब्लिस. काही गोष्टी इग्नोर करायला शिकलं पाहिजे. दोज वी कॅनॉट कंट्रोल वी शुड इग्नोर, नाही का. आता घरच्या सिच्युएशन असतात, काही घरी पण अडचणी आहेतच ना. म्हणजे माझ्या आई वडिलांना बऱ्याच काही शेतीच्या समस्या असतील, शेजाऱ्यांबरोबरचे कटकटी असतील, जमिनीच्या वाद असतील, पण तिथे मी इथे बसून त्याचा विचार करणं योग्य आहे का?
मी काही करू शकतो का तिथे? काहीच नाही करू शकत. मग एकतर माझ्या घरचे त्यातल्या त्यात समजूतदार, की माझ्यापर्यंत काही येऊन देत नाही. एक्झॅक्ट. आलं तर आपल्याला इग्नोर करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. आता हे प्रत्येकाला जमेल का? तर मी म्हणाल की प्रत्येकाला कदाचित नाही जमणार. कुणी हळव्या मनाचं असतं, कुणी कठोर मनाचं असतं. मी त्यातल्या त्यात माझं मन स्ट्रॉंग ठेवू शकतो. पण ज्याला जमणार नाही त्यानं त्याच्याकडे मेंटल हेल्थकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. त्या संबंधित मग डॉक्टरांना भेटणं असेल, जसं तुम्ही म्हटलं विपश्यना वगैरे करता, तर ते करणं असेल. पण मेंटल हेल्थकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण ऍट द एंड तुमचं आयुष्य हे म्हणजे एक एक्झाम नाहीये, किंवा एमपीएससी झालं तरच मी माझं आयुष्य जगेल असं नाहीये. आयुष्यात खूप सारे बाकीचे मार्ग आहेत. त्यामुळं म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी खूप सुंदर असं आयुष्य पणाला लावू नये असं मला वाटतं. हो, याच्यामध्ये मॅडम मला 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या वाटतात. एक तुमचं फॅमिली कनेक्शन, फॅमिली बॉन्डिंग, आणि दुसरं म्हणजे तुमचा प्लॅन बी. तर त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये मुद्दा असा आहे ना, की सक्सेस तुमचं एकट्याचं नाही. सक्सेस तुमच्या म्हणजे तुमच्या फॅमिलीचा आहे. आता आईबद्दल बोललो मी, वडिलांबद्दल बोललो मी. आता माझा भाऊ पण आहे, की घरी फायनान्शियल क्रंच असताना तो पण एकदम फायनान्शियली म्हणजे काटकसरीनं तो पण वागतोय. हे पण खूप महत्वाचं आहे. कारण म्हणजे लिटरली असं होतं की तो पण काटकसरीनं वाचतोय म्हणून आपल्यापर्यंत पण पैसे येतात. हा पण एक मुद्दा आहे. आणि आता किती सक्सेस मेंट करतं म्हणजे जेव्हा माझा मी पहिला कॉल केला किंवा माझा रिझल्टचा कॉल झाला त्याला, मग त्याच्या मित्रांना त्याने तो सांगितला. नंतर जेव्हा त्याचे मित्र मला भेटले, तर त्याचे मित्र मला काय म्हणाले की भैया तुमच्या पोस्टचा रिझल्ट आल्यानंतर तुमच्यापेक्षा जास्त हा खुश असेल. म्हणजे हा खुश होता, म्हणजे तुमच्यापेक्षा कदाचित तुमच्यापेक्षा पण जास्त खुश होता तो. असं म्हणजे ही जी गोष्ट असते काय असते, ही विश्वास असतो. किंवा माझी दिदी आहे, ती पण माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवते. म्हणजे घरच्यांनी कधीच आपल्याला कोणी असं निगेटिव्हली नाही बोललं. तर एक फॅमिली सोबत जे कनेक्शन आहे तर ते तुमच्या मेंटल हेल्थसाठी महत्वाचं आहे, की घरचे तुमच्यावर किती विश्वास ठेवतात आणि तुम्ही किती चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट Deliver करता. करतात. ठीक आहे, हा मुद्दा. दुसरा मुद्दा जो सरांनी सांगितलेला, की बघा काही गोष्टी अशा असतात डेफिनेटली महत्वाचे. जसं सरांनी म्हटलं की इकडले वाद आहेत, विवाद, काहीतरी घरी चालू असतं. पण त्या गोष्टीमध्ये आपल्या हातात काहीच नाही. आपण काय करू शकतो? ते लेवल समजा वडिलांच्या लेवलवर ते डिसिजन घेणार आहेत. मग ते घरच्यांनी पण आपल्यापर्यंत येऊ दे आणि आपण पण विनाकारण तिकडे म्हणजे एखादा कार्यक्रम असतो आपल्याला उगाच महत्वाचा वाटतो की मी गेलो नाही तर होणार नाही कार्यक्रम. असं नसतं, असं काहीच नसतं. मग ते आपण मग त्या गोष्टी थोडंसं जर टाळत गेलो समजा तर ते काही हे होत नाही. पण आपल्याला उगाच वाटतं आपलं महत्व जास्त आहे, मग मी घरी ह्याच्याबद्दल बोललो तर मग घरच्यांना काहीतरी सांगितलं तर त्यांना कळेल वगैरे. काही नसतं असं, ते त्यांच्या लेवलला ती गोष्टी होऊ शकतात. Manage आणि आपण करतात. जसं सर म्हटलं की लार्जर गोल आहे, लार्जर गोलसाठी त्या गोष्टी आपण साईडला ठेवू शकतो. ठीक आहे, हा एक. आणि दुसरा काय, प्लॅन बी. म्हणजे ठीक आहे, आता आम्ही फॉर्च्युनेटली सक्सेस झालो वगैरे, पण खूप सारे मुलं असे आहेत की जे म्हणजे अनफॉर्च्युनेटली नाही झाले सक्सेस आणखीन, किंवा आता भविष्यात होतील ते. तर मग अशा मुलांसाठी, आणि कदाचित असे त्यातले बरेच जण आहेत जे जास्त दिवस समजा फायनान्शियली तग धरू शकणार नाही, तर त्यांनी मला असं वाटतं की सायमल्टेनियसली काहीतरी फायनान्शियल ऑप्शन म्हणजे शोधलं बघत पाहिजे. राहणं, किंवा एकतर एक्झाम पण समजा ग्रुप सी ची एक्झाम, नंतर बी ची एक्झाम असं देत राहणं, हा एक ऑप्शन. किंवा मग तुम्ही जॉब करताय ना प्रायव्हेट मध्ये वगैरे, तर एक प्रायव्हेट मध्ये जॉब बघणं, किंवा मग 1 महिना आधी सोडणं, किंवा मेन्सच्या 2-3 महिना आधी सोडणं, बाकी टाइम जॉब करत करणं, अशा मार्गातून आपल्याला ते करायला लागेल. कारण इकडलं फील्ड एकदम अनसर्टन आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीनं ग्रॅज्युएशन करणं सुद्धा तितकंच चांगलं आहे. तितकंच महत्वाचं आहे. सरांनी आयसर मधून केलं, मी स्वतः इंजिनिअरिंग केलं. म्हणजे त्यांनाही जॉब पाहिजे असता तर ते फील्डमध्ये जॉब शोधण्यासाठी उतरले असते भेटला तर चांगल्या पद्धतीचा जॉब मिळाला असता. माझ्याकडे 5 वर्षाचा आयटीचा एक्सपिरियन्स होता. काही नाही तरी 2-3 महिन्यामध्ये मला चांगल्या प्रकारची नोकरी नक्की शोधू शकलो असतो मी. तो एक बॅक ऑफ द माइंड सपोर्ट होता, की मला उद्या जर नाहीच यश मिळालं, म्हणजे मनात एक होतं की यश तर मिळणारच, पण 1% समजा नाहीच मिळालं तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मी चांगल्या प्रकारची नोकरी शोधून एकदम चांगलं आयुष्य जगू शकतो, एवढा पगार मला मिळेल. ते एक होतं. म्हणजे का तर ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने केलेलं होतं, टेक्निकल स्किल्स घेतलेले होते. तर टेक्निकल स्किल असणं सुद्धा एक आणि तुमची चांगली गोष्ट आहे. जसं सर बोलले थोडंसं मेडिटेशन वगैरे करत राहणं. म्हणजे मला ते ऍक्च्युअली प्रिपरेशन नंतर मी त्यात थोडंसं बघितलं त्यामध्ये. आता जसा माझा किस्सा की जे आमचे इंटरव्ह्यू होता, आमच्या इंटरव्ह्यूला खूप वेळ होत होता. म्हणजे 22च्या इंटरव्ह्यूला जवळपास आपल्याला 7-8 महिन्यानंतर इंटरव्ह्यू झाले मेन्सच्या. मग त्या काळामध्ये असं होत होतं की एकतर पोस्ट नव्हती, पुढचा 23चा अभ्यास करायची इच्छा नव्हती, इंटरव्ह्यूचं प्रिपेअर करतोय पण आता किती करायचं कॉन्स्टंटली, कारण त्याला लिमिट नाहीये. आणि मग त्यामध्ये इंटरव्ह्यू पण होत नाही, डेट पण येत नाही, मग निगेटिव्हिटी यायची, एक 10-15 दिवस निगेटिव्हिटी यायची, काहीच व्हायचं नाही. मग त्यावेळेस आम्ही थोडंसं आर्ट ऑफ लिव्हिंगचा तो वाईल्ड टिपीचा कोर्स वगैरे केला. आणि तिथून मग माझं थोडंसं दृष्टिकोन थोडा बदलला, की म्हणजे आपण जेवढं आपल्या हातात आहे तेवढं, म्हणजे ह्या गोष्टी माहित असतात, फक्त ते अशा कोर्सच्या माध्यमातून ते रिअलाइज होतं. आणि मग तिथून पुढे प्रोसेस पॉझिटिव्ह. प्रत्येकाला आयडिया असते की आपण मेंटली किती स्ट्रॉंग आहोत, त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न नक्की केला. मला एक माहिती की म्हणजे आज मला असं वाटतं की मला काय आयुष्यात
त्या कोर्सेसची वगैरे अशी गरज मला वैयक्तिक असं वाटतं लागणार नाही, कारण मी वैयक्तिक तेवढा इग्नोरन्स करू शकतो गोष्टींना किंवा टाळू शकतो. मी तेवढा मेंटली स्ट्रॉंग आहे. कदाचित भविष्यात पुढे जाऊन माहित नाही लागेलही, म्हणजे सरकारी नोकरी जर तेवढी प्रेशरची असेल, वरून पॉलिटिकल तेवढा दबाव आला म्हणतात, काय होतं, तर ह्या गोष्टी घडल्या तर माहित नाही. पण आज मला असं वाटतं की ह्या गोष्टींची मला गरज पडणार नाही. पण एखादा विद्यार्थी असतो ज्याला कदाचित मेंटली तेवढा स्ट्रॉंग नसतो किंवा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची त्याला सवय नसते, प्रत्येक गोष्ट मनाला लागून घेण्याची सवय असते. अरे हा मला असं का बोलला, तो मला असं का बोलला, तर ते जर लागून घ्यायची सवय असेल तर मात्र त्यानं आतापासूनच थोडंसं विपश्यना असेल किंवा मेडिटेशन असेल, काही आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस असतील, असं केलं ऍक्च्युली कसं पाहिजे. मॅडम, नवीन गोष्टी काहीच नाही. जसं सरांनी म्हटलं की मनाला लागून घ्यायचं नाही. आता सगळ्यालाच माहित आहे की मनाला लागून नाही घेतलं पाहिजे. बाहेरच्यांचं आता आम्ही सांगतो एवढ्या इझिली की फक्त घरच्यांचं हे करा, बाहेरच्यांचं लक्ष देऊ नका, पण कुठल्या तरी एखाद्या पॉईंटला ते आम्हाला पण फील झालेलं आहे की कोणतरी काहीतरी म्हणलेलं. आज आपण सांगतोय की बाहेरच्यांचं मनावर घेऊ नका, पण ते जेवढं सांगतोय तेवढं सोपं पण नाहीये. तर ते मनावाला येतातच मनात गोष्टी, येतातच गोष्टी. फक्त मग असं आहे की आता ह्या गोष्टी फक्त आता जसं YLTP वगैरे ह्याच्यामुळे काय होतं की 7 दिवस आपण या सगळ्या दूर, जे भौतिक दुनिया समजा, जे काय आपले दररोजचे फोन वगैरे कॉन्टॅक्ट, ह्याच्यामधून थोडंसं दूर गेलो, जेव्हा आपण इंट्रोस्पेक्ट करतो तर त्यावेळेस मग गोष्टी मग काय लागतात, अरे ठीक आहे, हे गरजेचं नाहीये, हे गरजेचं नाहीये, ते आपोआपच रिअलाइज व्हायला लागतं. थोडंसं फ्रेंड सर्कल पण एक चांगला चांगल्या लेवलचं असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. म्हणजे रोज एक 15-20 मिनिटं वगैरे जरी मित्रांबरोबर थोडंसं हलकं फुलकं कॉन्व्हर्सेशन झालं तरी एक टेन्शन मधून रिलॅक्स होण्यासाठी मदत होते. बरोबर. म्हणजे विद्यार्थी ते अधिकारी या प्रवासामध्ये 3-4 गोष्टी आपल्या आत्ताच्या या मुद्द्यातून, एकतर घरच्यांशी सतत संवाद संपर्क, मग तुमचं अपयश असो यश असो, घरच्यांना कळो न कळो, म्हणजे ते तुम्ही सांगताय ते अशिक्षित असतील कदाचित, पण ते त्यांना सांगत राहणं की आपण नाही, कारण काय होतं की प्रत्येक गोष्ट सांगितली आणि ती मन हलकं होतं, म्हणजे ते साठत जात नाहीत मनात गोष्टी. तर घरच्यांशी सतत संवाद ठेवणं. त्यानंतर अडचणी येतील, पण माझ्या कंट्रोलमध्ये ज्या अडचणी, म्हणजे मी त्याच्यावर काही उपाय काढू शकत नाही किंवा सोल्युशन देऊ शकत नाही, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आता माझं काय कर्तव्य, माझ्या हातात काय आहे, तर अभ्यास करणं, डेडिकेटेडली अभ्यास करणं, त्याच्यावर फोकस राहणं पूर्ण, की या सगळ्या समस्यांमधून, ह्या ज्या अडचणी आल्या त्याच्यातून बाहेर पडण्याचा माझ्याकडे आता काय मार्ग आहे, तर अभ्यास करणं आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी फोकस राहणं. बरोबर. आणि मानसिक आरोग्यासाठी तर तुम्ही हो. 2-3 वेळा बोलले. म्हणजे ते महाभारताचं एक उदाहरण आहे ना, की अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण होता, पण कर्णाचा सारथी शल्य होता. मग शल्य निगेटिव्ह बोलायचा हो. आणि अर्जुनाला श्रीकृष्ण मोटिवेट करायचं. हम्म. तर ते आपल्याला मोटिवेट करणारे लोक जेवढे आपल्यासोबत पाहिजेत. तेवढं ते. माझं फ्रेंड सर्कल, म्हणजे उदाहरणच म्हणून सांगतो आता, त्याच्यावरून विषय निघाला. माझं फ्रेंड सर्कल पण मॅडम असं होतं की त्याच्यातलं डाऊट कोणी नव्हतं घेत माझ्यावर. Yes, yes. प्रत्येकाला असं वाटायचं हा सिलेक्ट होईल, म्हणजे कदाचित ते वासरात लंगडी गाय शहाणी हा प्रकार असतो ना, कदाचित तो असेल, परंतु प्रत्येकाला असं वाटायचं की अरे आपल्यात कोणी नाही पास झाला तर हा व्यक्ती पास होईल. मग कदाचित ते मोटिवेटिंग फॅक्टर तुमच्याकडे राहतात ना. आणि बरेच मित्र असे आहेत मॅडम, त्यांनी खूप टाइम टू टाइम आपल्याला फायनान्शियली वगैरे सपोर्ट केलेला आहे. म्हणजे डायरेक्टली कसं आपल्याला समजा एखाद्या वेळेस घरच्यांना मागू वाटत नाही, तर मित्रांनी आपल्याला ऑन स्पॉट दिलेले आहेत पैसे. आता माझे आई सर मधले मित्र असतील जे PhD करत आहेत, किंवा माझा IIT मध्ये वगैरे मित्र आहे, तर त्यांनी आपल्याला असं, म्हणजे त्यांना पण माहित असते की आपण कुठल्या फेज मधून जातोय, त्याच्यामुळं ते स्वतःहून पण विचारतात आपल्याला, तुला काही लागलं तर सांग, काय प्रॉब्लेम माझ्या ITतले मित्र होते मॅडम तसे, स्वतः फोन करून सांगायचे की कधीही काही लागलं तर सांग. तरी सांग, म्हणजे संकोच करू नकोस, म्हणजे यामुळे तुझा अभ्यास हे नाही झाला थांबला नाही पाहिजे पाहिजे त्याच्यासाठी. कदाचित हा तुमचं सिरियसनेस, तुमचं डेडिकेशन असेल की जे रिफ्लेक्ट होत होतं आणि तुमच्या मित्रांना, इतरांना ते दिसत होतं की ठीक आहे, 1 वर्ष 2 वर्ष नाही, पण नक्की होणार, आणि त्यांचं सपोर्ट तुम्हाला मिळत होता. आणि या सगळ्याच्यात मला तर 2 गोष्टी खूप जाणवल्या, की सेल्फ डाऊट बाजूला ठेवून एकदम क्लिअर माइंडने जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरता तेव्हा तो प्रवास सोपा होतो. म्हणजे मी काय म्हणेल, सुखकर होईल असं नाही माहित मला, कारण अडथळे आणि ऑब्स्टॅकल्स येत राहतात, आव्हानं आलीच पाहिजेत, त्याच्याशिवाय त्या कुठल्याही प्रवासाची मजा नाही. पण तो सुकर व्हायला मदत होतो की तुमचं माइंड क्लिअर पाहिजे. स्वतः जर स्वतःवरती डाऊट घेतले मॅडम, तर मग बाकीच्यांनी घेतल्यात चुकीचं काय असेल ना. ऍटलिस्ट तुम्ही स्वतः तरी फर्म पाहिजेत की नाही, मी तर पास होणार आहे, मला तुमचं माहित नाही तुम्ही काय विचार करता माझ्याबद्दल, मला माहित नाही, पण मी पास होणार आहे. सेम जसं मी इथं आलो, म्हणजे मी भोपाळवरनं डायरेक्ट इथं आलो होतो, इथंच होतो, घरी नाही गेलो, तर कॉन्व्होकेशन नंतर. तर म्हणजे ज्यावेळेस मी इथं आलो ना, त्यावेळेस म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही माझं सिलेक्शन होणार नाही.
हा डीसी मिळेल का तो हा. वेगळा विषय होता. हा पण पोस्ट तर post भाग मिळेल. वेगळा, पण पास होईल. Post मिळेल. राज्यसेवा परीक्षा पास होईल. आणि कधी होईल हा पण थोडा भाग वेगळा. हा. म्हणजे कदाचित 2च्या ऐवजी 3 वर्ष. माझं कॅल्क्युलेशन होतं 2 वर्ष, पण 2च्या वर्षी 3 झाले, म्हणजे 2 अटेम्प्ट 2च्या ऐवजी 3 झाले. पण हा विषय कधीच नव्हता की आपण पास होणार. ह्याच्यामध्ये मग ते जसं फॅमिली बद्दल बोललो ना आपण, फॅमिली तुमच्या पाठिंब्याला उभी राहणं कायम, त्यांनी डाऊट न घेणं, त्यांनी तुम्हाला सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तो फॅमिली सपोर्ट सरांनाही मिळाला आणि मलाही मिळाला, त्याबद्दल आम्ही लकी आहोत. म्हणजे तिथे कुठे आम्हाला फॅमिलीला कन्व्हिन्स करणं किंवा त्यांच्या डाऊटला मग मी विचार करेल असं कधीच झालं नाही. दे वर ऑलवेज देअर फॉर अस, फॉर द सपोर्ट. सुदैवाने म्हणजे आता आपण जो पॉडकास्ट केलाय नॉर्मली आपण अभ्यासाबद्दल बोलतो, सिलेबस, बुक लिस्ट, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलतो. पण सक्सेसचा 50% भाग तो आहे. 50% भाग तेवढाच महत्वाचा भाग आहे. हाऊ यू मेंटली हँडल युअर थिंग्स, बाकी सगळ्या गोष्टी अभ्यास सोडून. कारण पेपरचा विषय 4-5 महिन्याचाच आहे, पण तुम्हाला जे बाकीचं वर्ष आहे जेव्हा एक्झाम नाही आहेत त्यावेळेस हे सगळे जे फेजेस आहेत ते तुम्हाला फेस करायचे. आता इंटरव्ह्यूच्याच फेजचं उदाहरण घ्या सर. जानेवारी 2023 मध्ये आपली मेन्स झाली आणि माझा इंटरव्ह्यू जानेवारी 2024 मध्ये होता. ऑलमोस्ट 1 वर्ष होतं त्याच्यामध्ये. मग ते 1 वर्ष काय प्रिपेअर करणार आपण, कारण रिझल्ट लवकर लागला नाही, त्याच्यात दिवस गेले, पुढे इंटरव्ह्यू पण बरेच दिवस चालले आपले. मग आम्ही बऱ्याच ठिकाणी मॉक दिले, म्हणजे स्पार्क अकॅडमीत पण मॉक दिला. मग आम्ही हे मॉकचे जे व्हिडिओ आहेत ना ते घरी पाठवायचो. आई वडील दादा वहिनी हे सगळे बघायचे. इव्हन माझा पुतण्या 12 वर्षांचा तो बघायचा आणि प्रत्येक जण त्याच्यावरती सजेशन द्यायचा. म्हणजे हा प्रवास हा फक्त एका कॅन्डिडेटचा नव्हता किंवा सागरचा आणि प्रीतीचा नव्हता, तर पूर्ण फॅमिलीचा सुद्धा हा प्रवास होता याच्यामध्ये, की ते सुद्धा आमच्या बरोबर एमपीएससी पास होत होते. असं होतं. आणि कसं असतं सर म्हटलं लार्जर गोल आहे ना. समजा तुम्ही सक्सेस झालो म्हणजे फॅमिलीसाठी पण तुम्ही सक्सेस झालो तर फॅमिलीची लाईफ त्या स्टँडर्डची असणार आहे. आणि आपण नाही झालो किंवा हे नाही, म्हणजे बेसिकली ही इन्व्हेस्टमेंट आहे जे आपण म्हणतो ना ह्युमन रिसोर्स ह्युमन कॅपिटल. म्हणजे इकॉनॉमिकली पाहण्यापेक्षा ना एक सोशल स्टेटसच्या दृष्टीने त्याला बघितलं पाहिजे. म्हणजे आम्ही पास झाल्यानंतर इकॉनॉमिकली काही फरक पडलाय का, काहीच नाही. पण सोशल स्टेटस नक्कीच फरक पडलाय. म्हणजे वडिलांच्या अंगावरती मुठभर मांस नक्कीच चढलाय असं म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांचा पण जो प्रवास असतो आई वडिलांचा प्रवास मुलांना वाढवण्या आयुष्याचा सार्थकी लागल्यासारखं वाटतं तो इथपर्यंत असतो. आता ठीक आहे आपण आधी करीत, पण बाकीचे पण समजा एखाद्या मुलाला जॉब लागणं हा त्यांचा कन्क्लुजन असतं कुठले पण, मग प्रायव्हेट असो, हा तो मुलगा सेटल होणं त्यांची इन्व्हेस्टमेंट थोडक्यात ती योग्य ठिकाणी झाली पोहोचली. तर त्या दृष्टीने ते त्यांचं पण समाधान आणि मुलांना करून दाखवलं, मुलीनं करून दाखवलं. तर आज खूपच छान झाला आपला हा इंटरव्ह्यू. म्हणजे नव्याने येणारे विद्यार्थी आणि आता जे आहेत एक्झिस्टिंग स्टुडंट त्यांनाही बऱ्याच गोष्टी, की म्हणजे अभ्यास आहे, अभ्यासाचं गायडन्स आहेच उपलब्ध, तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्मवर केलेला आहे. पण अभ्यासासोबत जो आणखी दुसरा प्रवास आहे, जो म्हणजे पार्लाही म्हणू शकतो किंवा एकच म्हणू शकतो आपण, की मानसिकता कशी ठेवायची, किंवा आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, आनंद कसा शोधायचा आपल्या या अभ्यासाच्या प्रवासामध्ये, या सगळ्या गोष्टींवर आता आपली चर्चा झाली. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मुलांना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही हा इंटरव्ह्यू नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.